पुढच्या ग्रामस्थांच्या आंदोलनाकडे आपलं लक्ष असेल. पुढच्या बातमीकडे वळतोय. महत्त्वाची बातमी. अनंत गर्जेंच्या घरासमोर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये सासरच्या घरासमोर डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. शोकाकुल वातावरणामध्ये गौरी गर्जेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झालेत. पती अनंत गर्जेला अटक केल्याची पुष्टी केली आणि त्यानंतर अंत्यविधी पार पडलाय. त्यांच्या कुटुंबियांनी मागणी केलेली होती की जर अटक झाली असेल तरच हे अंत्यसंस्कार होतील, नाहीतर आम्ही अंत्यसंस्कार करणार नाही अशी कुटुंबियांची मागणी होती. अनंत गर्जेंच्या घरासमोर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार झालेले आहेत. बातमी पाहतोय अहिल्यानगरमधून. डॉक्टर गौरी यांनी आत्महत्या केलेली होती असा दावा केला जातोय. मात्र ही आत्महत्या नसून ही हत्या आहे असाही दावा त्यांच्या कुटुंबियांनी केलेला होता. मात्र या संदर्भात आणखी अपडेटवरचे प्रतिनिधी उमर यांच्याकडून. उमर, नक्की श्रद्धा, गौरी पालवेवरती अनंत गर्जे याच्या राहत्या घरासमोर म्हणजेच गौरीच्या सासरच्या घरासमोर तिचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. अनंत गर्जे हा पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे इथं राहत होता आणि त्याच्या घरासमोरच हा अंत्यविधी करण्यात आलेला आहे. खरं तर नातेवाईक आक्रमक झाले होते. अनंत गर्जे याच्या घरासमोरच डॉक्टर गौरी याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची त्यांनी भूमिका घेतली होती. आणि विशेष म्हणजे जोपर्यंत अनंत गर्जे याला अटक झाल्याची पुष्टी होत नाही तोपर्यंत अंत्यविधी करणार नसल्याची भूमिका गौरी याच्या कुटुंबियांनी घेतली होती. अखेरकार पोलिसांनी मुंबई येथे फोन लावून अनंत गर्जे याला अटक केल्याची त्यांना पुष्टी करून दिली आणि त्याच्यानंतर गौरीच्या सासर घराच्या दारासमोरच गौरीवरती अंत्यसंस्कार करण्यात आलाय. खरं तर अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह 7 फेब्रुवारी रोजी झाला होता आणि लग्नाला अवघे 10 महिने पूर्ण होण्याच्या आधीच गौरी यांनी आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत होती. अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध असल्याने गौरी अस्वस्थ होते अशीही माहिती आता समोर येते आणि याच नैराश्यातून त्यांनी हे पाऊल उचलण्याचा दावा जे त्यांच्या कुटुंबियांनी केला होता आणि ही कुठेतरी आत्महत्या नसून ही हत्या असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला होता. अखेरकार आता गौरीच्या सासरच्या घराच्या दारासमोरच तिचा अंत्यविधी करण्यात आलेला आहे आणि पोलिसांनी योग्य तपास करावा अशी आता मागणी गौरीच्या कुटुंबियांनी केलेली आहे. श्रद्धा, काल जे त्यांना अटक केलेली आहे किंवा त्यांनी जे 1 वाजता रात्री येऊन शरण आलेले आहेत पोलीस स्टेशनमध्ये, त्यांच्याकडून काही चौकशी झालेली आहे का? तपासामध्ये काही समोर आलंय का? पोलिसांनी अनंत गर्जे यांना अटक केला आहे. तपास सुरू आहे. खरंच अनंत गर्जे यांचे विवाहबाह्य संबंध होते का? गौरीची आत्महत्या झाल्याचं आता समोर येते आणि कुटुंबीय ज्या पद्धतीने आरोप करते की तिची हत्या झाली आहे, तर विवाहबाह्य संबंधाच्या माध्यमातून काय गौरीवरती छळ करण्यात आला का? अगदी बरोबर. आणि या संदर्भात सखोल चौकशी होईल. अपडेट घेत राहू. उमर, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.